नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी साळुंखे सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पहिला चॅप्टर 11th केमिस्ट्रीचा पहिला चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. तर त्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं, मागचे काही लेक्चर 2 लेक्चर झालेले आहेत त्याचे. तर हे पहा, केमिस्ट्रीचं डेफिनेशन बघितलं. केमिस्ट्रीचं डेफिनेशन काय? केमिस्ट्री स्टडी ऑफ मॅटर, its physical and chemical properties, and its changes, physical and chemical changes with different conditions. Okay, which undergoes different conditions. ठीक आहे. केमिस्ट्री काय आहे? केमिस्ट्री सेंट्रल सायन्स आहे. सेंट्रल सायन्स फिजिक्स असेल, बायोलॉजी असेल किंवा अर्थ सायन्स असेल, स्पेस सायन्स असेल, हे सर्व केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे. ओके. त्यानंतर आपण काय पाहिलेलं? ऍप्लिकेशन बघितलेलं. ऍप्लिकेशन मध्ये इथे डेली लाईफ अफेक्ट करते, एअर, फूड, क्लोथिंग, फ्युअल, मेडिसिन्स हे अफेक्ट मीन्स याच्यामध्ये याचा केमिस्ट्रीचा यूज होतो. हिस्टॉरिकल कंटेस्ट बघितलेला आपण की जशी ऍडव्हान्समेंट होत गेली तसं केमिकल एक्सपेरिमेंट जे आहेत ते मोर ऍडव्हान्स होत गेले. ओके. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण पाहिले ना की ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री कोणकोणते आहेत. तर ब्रांचेस केमिस्ट्रीच्या भरपूर ब्रांचेस आहेत. तर सर्वच्या सर्व आपल्याला स्टडी करायच्या नाहीये 11-12च्या सिलेबसमध्ये. तर त्यापैकी काही ब्रांचेस मी इथे दिलेल्या आहेत. म्हणजे बेसिक ब्रांचेस ज्या आहेत केमिस्ट्रीच्या त्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, फिजिकल केमिस्ट्री आहे, बायोकेमिस्ट्री आहे आणि अनालिटिकल केमिस्ट्री आहे. आणि त्याचं चॅप्टर वाईज क्लासिफिकेशन पण आपण पाहिलेलं 11च्या सिलेबसनुसार. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिलेलं मॅटर अँड इट्स क्लासिफिकेशन. मॅटरचं क्लासिफिकेशन कशामध्ये होतं? मॅटरचं क्लासिफिकेशन होतं प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर्स. प्युअर सबस्टन्सेस जे आहेत त्याचं क्लासिफिकेशन पुढे कशामध्ये होतं? एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. ओके. एलिमेंटचं क्लासिफिकेशन पुढे कशामध्ये होतं? तर मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. तशाच प्रकारे हे जे मिक्सचर्स आहेत, मिक्सचरचं क्लासिफिकेशन कशामध्ये होतं? होमोजेनियस मिक्सचर, हेट्रोजेनियस मिक्सचर. मग याचे डेफिनेशन्स आपण पाहिलेले. मॅटरचं डेफिनेशन काय आहे? इट ऑक्युपाइज स्पेस, मीन्स इट हॅज व्हॉल्यूम, इट ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज मास. हे बेसिक डेफिनेशन आहे. त्यानुसार मॅटरचं मग क्लासिफिकेशन कशामध्ये होतंय? प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर. ओके, ही ऍक्टिव्हिटी आपण सॉल्व्ह केलेली मागच्या लेक्चर्समध्ये. ठीक आहे. प्युअर सबस्टन्सेस वर्सेस मिक्सचर्स. पहा, प्युअर सबस्टन्सचं डेफिनेशन आपण पाहिलेलं की प्युअर सबस्टन्स डेफिनाइट केमिकल कंपोजिशन असतात, प्रॉपर्टीज असतात, रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. म्हणजे तो प्युअर सबस्टन्स कोणत्या ओरिजिनचा आहे याच्यावर ती प्रॉपर्टी डिपेंड राहत नाही. ओके. टाइप्स ऑफ प्युअर सबस्टन्सेस नंतर पाहिलेलं. केमिकल्स. मग इथे टाइप्स ऑफ प्युअर सबस्टन्स मध्ये एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. मग एलिमेंटचं डेफिनेशन. एलिमेंट्स काय? कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन बाय केमिकल चेंजेस. हे एलिमेंट जे आहे ते या एलिमेंटचं क्लासिफिकेशन आपण पुढे पाहिलेलं. मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. ओके. पुढे कंपाऊंड्स. कंपाऊंड जे आहेत, 2 or more elements in fixed proportion breakable by chemical changes. हे सुद्धा आपण पाहिलेलं. नेक्स्ट मिक्सचर्स पाहिलेलं. नो डेफिनाइट कंपोजिशन, केमिकल कंपोजिशन डेफिनाइट नसतं त्यांचं. प्रॉपर्टीज म्हणजे केमिकल कंपोजिशन आणि प्रॉपर्टीज डेफिनाइट नसतात. एक्झाम्पल पेंटचं एक्झाम्पल पाहिलेलं आपण, कॉन्क्रीटचं एक्झाम्पल. त्यानंतर आपण पाहिलेलं टाइप्स ऑफ मिक्सचर्स. मग मिक्सचरचे 2 टाइप्स आहेत, होमोजिनियस मिक्सचर अँड हेट्रोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर मध्ये काय आहे बेटा? युनिफॉर्म कंपोजिशन आहे. ओके, युनिफॉर्म कंपोजिशन. आणि हेट्रोजिनियस मिक्सचर मध्ये काय आहे? नॉन युनिफॉर्म कंपोजिशन. असं आपण पाहिलेलं. मग होमोजिनियसचं एक्झाम्पल आपण पाहिलेलं, सोल्युशन लाईक सॉल्ट वॉटर. सॉल्ट आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर ते युनिफॉर्मली मिक्स होतं आणि सर्वत्र युनिफॉर्म कंपोजिशन फॉर्म होतं. हेट्रोजिनियस मिक्सचरचं एक्झाम्पल, सपोज सँड, माती किंवा रेती आपण पाण्यामध्ये टाकली तर ते नॉन युनिफॉर्म कंपोजिशन आहे. सेपरेशन. इथे सेपरेशनसाठी तुम्हाला आठवत असेल
मी काय एक्झाम्पल घेतलेलं, सोडियम क्लोराईड डिझॉल्व इन वॉटर. मीठ जर आपण पाण्यात विरघळवलं आणि त्याला हीट केलं तर आपल्याला दोन कंपोनंट सेपरेट मिळतील. ओके, हीट केल्यानंतर काय होईल, वॉटर जे आहे ते वेपराइज होईल. वेपर जी आहे ती कूल डाऊन केली जाईल, थंड केली जाईल डिस्टिलेशन प्रोसेसमध्ये, आणि आपल्याला वॉटर आणि त्या वेसलमध्ये काय उरेल, मीठ. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आता हा नेक्स्ट पॉइंट आहे. ऍक्च्युली आपला आजचा जो टॉपिक आहे हा इथून स्टार्ट होतो. मी थोडंसं रिव्हिजन घेतलं की अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, काय झालेलं आहे. तर इथे 1.2.3 स्टेट्स ऑफ मॅटर्स, आणि त्याच्यामध्ये 3 फिजिकल स्टेट्स दिलेले आहेत. आता फक्त 3च फिजिकल स्टेट असतात का, तर तुम्हालाही माहित आहे की सायंटिस्टनी अजून भरपूर फिजिकल स्टेट्स शोधून काढलेले आहेत. पण आपल्या सिलेबसमध्ये जेवढं आहे ते आपण पाहणार आहोत. सॉलिड, लिक्विड अँड गॅस. ओके, आणि हे मी चार्ट वाईज फॉर्मॅटमध्ये इथे दिलेलं आहे. सॉलिडच्या प्रॉपर्टीज पहा, शेप, व्हॉल्यूम, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस किंवा अट्रॅक्शन फोर्सेस आणि एक्झाम्पल्स, अशानुसार आपण ते क्लासिफाय करणार आहोत. सॉलिडसाठी, लिक्विडसाठी आणि गॅसेससाठी वेगळ्या प्रॉपर्टीज असतील किंवा सेम प्रॉपर्टीज असतील तर ते पाहूया. मग इथे सॉलिडचा जो शेप आहे तो काय आहे, डेफिनाइट आहे. डेफिनाइट शेप. काल हा पेन जसा होता तसाच आत्ताही आहे, म्हणजे हा सॉलिड आहे. ओके, सॉलिडचा शेप जो असतो तो डेफिनाइट आहे. माझं जे स्पेक आहे त्याचा शेप जो होता तो शेप जो आहे तो फिक्स्ड आहे, डेफिनाइट शेप आहे. ओके, सो लिक्विड्समध्ये काय आहे, इनडेफिनाइट शेप. म्हणजे लिक्विड जे आहेत ते ज्या वेसलमध्ये टाकले जातात त्या वेसलचा शेप घेतात. फॉर एक्झाम्पल वॉटर. आता वॉटर जर ग्लासमध्ये ठेवलं आणि त्या वॉटरचा जो शेप आहे तो कशावर डिपेंड असेल, शेप ऑफ द वेसल. ज्या भांड्यामध्ये ते पाणी ठेवलेलं आहे त्यानुसार त्या पाण्याला शेप मिळेल. ओके, म्हणजेच लिक्विडचा जो शेप आहे तो इनडेफिनाइट आहे, फिक्स नाही आहे. तो वेसलनुसार चेंज होतो की कोणत्या वेसलमध्ये ते लिक्विड ठेवलेलं आहे. आणि गॅसचा इनडेफिनाइट मीन्स हे दोघे, लिक्विड आणि गॅस, हे दोघे काय आहेत, इनडेफिनाइट शेप आहेत. आणि सॉलिड काय आहे, डेफिनाइट शेप आहे, फिक्स शेप आहे. त्यानंतर सेकंड, व्हॉल्यूम. सॉलिडचं व्हॉल्यूम काय आहे, डेफिनाइट, फिक्स्ड आहे. सॉलिडचं व्हॉल्यूम चेंज होत नाही. ओके, लिक्विड आणि गॅसमध्ये पहा, लिक्विडचं व्हॉल्यूम काय आहे, डेफिनाइट आहे. म्हणजे सॉलिड्स आणि लिक्विड्सचं व्हॉल्यूम जे आहे ते काय आहे, डेफिनाइट आहे. पण गॅसचं चेक करा, गॅसचं व्हॉल्यूम जे आहे ते इनडेफिनाइट आहे. इनडेफिनाइट मीन्स ते चेंज होतं. ओके, आपण व्हॉल्यूम गॅस जो आहे तो कंप्रेस करून छोट्या व्हॉल्यूम मध्ये पण ठेवू शकतो, तोच गॅस मोठ्या व्हॉल्यूम मध्ये पण ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल, गॅसचं एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपल्या घरी जो सिलेंडर येतो, जो LPG सिलेंडर असतो, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, तर तो LPG सिलेंडरमध्ये जो गॅस असतो तो व्हॉल्यूम जास्त ऑक्युपाय करू शकतो, पण त्या सिलेंडरमध्ये तो प्रेशराईज करून लिक्विफाईड फॉर्ममध्ये ठेवलेला असतो. ओके, आणि त्याचा जो रेग्युलेटर असतो, रेग्युलेटर चालू केल्यानंतर तो लिक्विड फॉर्ममध्ये असलेला जो गॅस आहे तो गॅशियस फॉर्ममध्ये येतो. ओके, म्हणून गॅसेसचं जे व्हॉल्यूम आहे ते इनडेफिनाइट आहे. आता अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बघूया. इथे लक्ष द्या. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस साठी मला इथे डायग्राम, छोटासा असं डायग्राम काढावा लागेल. सॉलिडचे जे पार्टिकल्स आहेत ते क्लोज असतात एकमेकांच्या असे, म्हणजे त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस काय आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस त्यांच्यामध्ये स्ट्रॉंगेस्ट आहे. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस स्ट्रॉंगेस्ट आहे. लिक्विड्स मध्ये जर आपण पाहिलं तर लिक्विड्स मध्ये
मॉडरेट, पार्टिकल्स आर क्लोज टू इच अदर, पार्टिकल्स जे आहेत ते एकमेकांच्या जवळ असतात पण थोड्या अंतरावर. हे लिक्विडचे पार्टिकल मी दाखवतो की लिक्विडच्या पार्टिकल्स मध्ये अशी स्पेस असते. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की लिक्विडचा जो शेप आहे तो इंडेफिनाइट आहे, बरोबर. ओके, डन. मग आपण लिक्विडचे पार्टिकल्स असेही दाखवू शकतो. ओके, पण व्हॉल्यूम डेफिनाइट आहे. व्हॉल्यूम जे आहे लिक्विडचं ते डेफिनाइट आहे. गॅसेसमध्ये जर गॅसेसचं रिप्रेझेंटेशन मला करायचं असेल इथे, तर गॅसेस जे आहेत असं मी करू शकतो, कारण गॅसेस जे आहेत त्यांचे पार्टिकल्स एकमेकांपासून खूप दूर अंतरावर असतात. ओके, आताच आपण 3 एक्झाम्पल बघितले, 3 रिप्रेझेंटेशन बघितले. सॉलिड्सचे पार्टिकल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, त्यामुळे त्यांचे फोर्सेस जे आहेत ते काय आहेत, स्ट्रॉंगेस्ट फोर्सेस आहेत. पार्टिकल्स आर टाइटली हेल्ड, एकमेकांच्या खूप टाइटली दाटीवाटीने गर्दी करून एकत्र असतात. ओके, लिक्विड जे आहेत त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत ते मॉडरेट आहेत, मध्यम प्रकाराचे. ओके, इन बिटवीन. पार्टिकल्स आर क्लोज टू इच अदर, पार्टिकल्स जे आहेत ते एकमेकांच्या जवळ आहेत. हे पहा, हे पार्टिकल्स एकमेकांच्या जवळ आहेत. आणि गॅसमध्ये जे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत ते विकेस्ट असतात, सर्वात कमी अट्रॅक्टिव्ह फोर्सेस गॅसमध्ये आणि सर्वात जास्त अट्रॅक्टिव्ह फोर्सेस सॉलिड्समध्ये. आणि लिक्विड जे आहेत त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस या दोघांच्या मध्ये. ओके, पार्टिकल्स आर फार फ्रॉम इच अदर. फार म्हणजे काय बेटा, फार म्हणजे अवे, दूर असणे, एकमेकांच्या दूर असणे. आता इथे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. एक्झाम्पल्स इझी आहे. सॉलिडचं एक्झाम्पल काय आहे, सॉल्ट, शुगर, गोल्ड. सॉल्ट, शुगर, गोल्ड, वूड आहे. लिक्विडचं एक्झाम्पल पहा, वॉटर, ऑइल, मिल्क, मर्क्युरी, पारा. ओके, Hg त्याचा सिम्बॉल आहे. आणि गॅसचं एक्झाम्पल आहे O2, ऑक्सिजन, नायट्रोजन N2 आहे, कार्बन डायऑक्साइड CO2 आहे. ओके, मी हे क्लिअर करतो. पहा, इंटर कन्व्हर्जन. आता हे इंटर कन्व्हर्जन जे आहे ते कशा रीतीने होतं, हे जे काही सॉलिड, लिक्विड, गॅसेस आहेत त्यांचं इंटर कन्व्हर्जन कशा रीतीने होतं, तर ते मी इथे, मला एक ब्लँक स्लाइड मी ठेवलेली आहे, मी तिथे तुम्हाला ते इंटर कन्व्हर्जन दाखवेल. ओके, ही पहा, इथे ब्लँक स्लाइड मी ठेवलेली. तर इथे इंटर कन्व्हर्जन कसं होतं ते पाहूया. ओके, लक्ष द्या. आईस, आईसची फिजिकल स्टेट काय आहे, सॉलिड. ओके, आईसला हीट केल्यानंतर त्या आईसचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, वॉटर. वॉटर काय आहे बेटा, लिक्विड. वॉटरला अजून हीट केली तर वॉटर पासून आपल्याला काय मिळेल, वेपर. ओके, आणि वेपर, बाष्प जे आहे ते काय आहे, गॅशियस स्टेट मध्ये, गॅस. ओके, मीन्स solid is converted to liquid, liquid is converted to gas, ice is converted to water, water is converted to vapor. ओके, जर आपण वेपरला आता रिव्हर्स डायरेक्शन मध्ये बघूया. रिव्हर्स डायरेक्शन मध्ये इथे रिव्हर्स डायरेक्शन मध्ये जर कूल डाऊन केलं, थंड केलं वेपरला, तर वेपर काय होईल, वॉटर मध्ये कन्वर्ट होईल. वॉटरला आपण जर कूल डाऊन केलं, इथे कूल डाऊन, तर water is converted to ice. Means solid on heating gives liquid,
liquid on heating gives you vapor, right? Means gas on cooling gives you liquid, and liquid on cooling gives you solid. मीन्स इथे मी वेगळ्या प्रकारे जर रिप्रेझेंटेशन करायचं असेल, सॉलिड ऑन हिटिंग मीन्स प्लस heat is converted to liquid. Liquid plus heat is converted to gas. Gas आता मी काय करतोय, मायनस हीट काढून टाकली गॅसची, म्हणजे थंड केलं, तर लिक्विड मध्ये कन्वर्ट होईल. अँड दिस लिक्विड इज कन्वर्टेड टू सॉलिड बाय कूलिंग, म्हणजेच रिमूव्हिंग हीट. प्लस हीट म्हणजे उष्णता देणे, हीट देणे. मायनस हीट म्हणजे उष्णता काढून घेणे, रिमूव्हिंग द हीट. ओके, ठीक आहे. डन. हा, याची पीपीटी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही सर्वांनी डाउनलोड केलीच असेल. ओके, सेकंड जो लेक्चर होता, सेकंड व्हिडिओ लेक्चर होता, त्याच्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. आता आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅस बघितलं. सॉलिडचा जो शेप असतो तो डेफिनाइट आहे, लिक्विड इनडेफिनाइट, गॅस इनडेफिनाइट. सॉलिडचा व्हॉल्यूम काय आहे, डेफिनाइट. लिक्विडचा व्हॉल्यूम काय आहे, डेफिनाइट. पण गॅसचा व्हॉल्यूम काय आहे, इनडेफिनाइट. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस सर्वात स्ट्रॉंगेस्ट कशामध्ये असतात, सॉलिडमध्ये. लिक्विड हॅज मॉडरेट अट्रॅक्टिव्ह फोर्सेस, गॅस हॅज विकेस्ट अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. एक्झाम्पल्स, सॉल्ट, शुगर, गोल्ड, वूड हे एक्झाम्पल्स आहेत सॉलिडचे. वॉटर, ऑइल, मिल्क, मर्क्युरी हे एक्झाम्पल्स आहेत लिक्विडचे. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, सल्फर ट्रायऑक्साईड हे सर्व एक्झाम्पल काय आहेत, गॅसचे. ओके, त्याच्यानंतर इथे इंटर कन्व्हर्जनचं इथे पहा, स्टेट चेंजेस विथ टेम्परेचर ऑर प्रेशर. आत्ताच आपण ते पाहिलं, प्रेशरचं नाही पाहिलं, ते आपण स्टेट्स ऑफ मॅटर सेपरेट चॅप्टर आहे, पहा, डिटेल इन युनिट 3 चॅप्टर 10. तिथे आपण टेम्परेचर अँड प्रेशरनुसार सॉलिड, लिक्विड, गॅस कसे चेंज होतात. ओके, सॉलिड नाही, सॉरी, लिक्विड अँड गॅस एकमेकांमध्ये कसे चेंज होतात ते आपण पाहूया. ओके, आता ही ऍक्टिव्हिटी क्लासिफाय इंडेक्स क्वेश्चन दिलेला आहे, तर तो इंडेक्स क्वेश्चन मध्ये क्लासिफाय करायला सांगितलेलं आहे. ओके, पहा, क्लासिफाय मर्क्युरिक ऑक्साईड. मर्क्युरिक ऑक्साईड म्हणजे काय बेटा, HgO. मग HgO हा दोन एलिमेंट पासून बनलेला आहे, Hg अँड O. दोन एलिमेंट पासून बनलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड. हेलियम गॅस, हेलियम गॅसचा सिम्बॉल काय आहे, H. एकच एलिमेंट आहे म्हणून एलिमेंट. वॉटर, वॉटर कशाने बनलेला आहे, H2O. 2 हायड्रोजन atoms combine with 1 oxygen to form water molecule, compound. इथे टेबल सॉल्ट, टेबल सॉल्ट म्हणजे काय बेटा, सॉल्ट, मीठ. मग टेबल सॉल्ट NaCl दोन कंपाऊंडने बनलेलं आहे, Na and Cl, सॉरी, दोन एलिमेंटने बनलेलं आहे, म्हणजेच NaCl कंपाऊंड आहे. एकापेक्षा जास्त एलिमेंट प्रेझेंट असतील कंपाऊंड, एकच एलिमेंट असेल तर तो एलिमेंट. आयोडीन, आयोडीन, आयोडीन म्हणजे I2. आता तुम्ही मला दोन आयोडीन ॲटम आहेत. आयोडीन हा एलिमेंट I2 च्या प्रकारात एक्झिस्ट असतो. ओके, त्यानंतर मर्क्युरी, Hg. मर्क्युरी लिक्विड स्टेट मध्ये असतो, काय आहे, एलिमेंट. ऑक्सिजन O2. आता ऑक्सिजनचा सिम्बॉल O आहे, पण ऑक्सिजन हा O2 च्या प्रकारात अस्तित्वात असतो, म्हणून त्याला आपण म्हणू एलिमेंट. नायट्रोजन N2. नायट्रोजन हा जो आहे तो दोन नायट्रोजन ॲटम एकमेकांसोबत कंबाईन होऊन एक्झिस्ट असतात, अस्तित्वात असतात, म्हणून त्याला आपण म्हणतो एलिमेंट. ओके, ठीक आहे. इथे आपलं क्लासिफिकेशन म्हणजे स्टेट्स ऑफ मॅटरच्या 3 स्टेट कोणत्या आहेत ते झालेलं आहे. मी नेक्स्ट मूव्ह करतोय, पहा. नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मॅटरच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत, तर त्या प्रॉपर्टीज डिटेलमध्ये आपल्याला स्टडी करायच्या.
या प्रॉपर्टीज खूप महत्वाच्या आहेत. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा चॅप्टर का महत्वाचा आहे, तर त्याच्यामध्ये हे सर्व बेसिक कन्सेप्ट घेतलेले आहेत. कशाशी रिलेटेड? मॅटर्सशी रिलेटेड, केमिकल्सशी रिलेटेड. मग ते मास असेल, व्हॉल्यूम असेल, प्रेशर असेल, लेंथ असेल, असं पहा. मग प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट. मग प्रॉपर्टीज कोणत्या आहेत आपल्याला माहित आहे, फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टी काय आहे? फिजिकल प्रॉपर्टी पहा इथे आता. पहा, फिजिकल प्रॉपर्टीज मेजर्ड विदाउट चेंजिंग कंपोजिशन. फिजिकल प्रॉपर्टीज अशा असतात की त्या मेजर्ड केल्या जातात, त्या मोजल्या जातात विदाउट चेंजिंग द कंपोजिशन, म्हणजे कंपोजिशन चेंज न करता. ओके. मग कोणकोणत्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत पहा. कलर. कलर ही फिजिकल प्रॉपर्टी आहे. ऑर्डर, गंध, स्मेल, सुगंध, गंध. मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट म्हणजे solid is converted to liquid, the temperature at which solid is converted to liquid. Okay. Next, boiling point. Boiling point चं definition काय असेल मग? The temperature at which liquid is converted to vapor. हे बेसिक डेफिनेशन सांगितले मी. ऍडव्हान्स डेफिनेशन मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंटचे ते कुठे येणार आहेत? 11-12 मध्ये अजून पुढे येणार आहेत. ओके. डेन्सिटी. डेन्सिटी, घनता ही फिजिकल प्रॉपर्टी आहे. केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज पहा. मेजर्ड विथ चेंजिंग कंपोजिशन, म्हणजे कंपोजिशन चेंज करावं लागतं. मग केमिकल प्रॉपर्टीज. मग केमिकल प्रॉपर्टीचं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. बर्निंग मॅग्नेशियम फॉर्म्स ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. बर्निंग मॅग्नेशियम फॉर्म्स मॅग्नेशियम ऑक्साईड, Mg. मॅग्नेशियमची फिजिकल स्टेट काय आहे? सॉलिड. मॅग्नेशियम इज बर्न विथ, ठीक आहे, मी इथे प्लस करतो, Mg प्लस O2. O2 काय आहे? गॅस. इज कन्वर्टेड टू MgO. ठीक आहे. आता ही रिॲक्शन बॅलन्स करूया. रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी इथे लेफ्ट साइडला ऑक्सिजन किती आहेत? 2 ऑक्सिजन आहेत. मग राईट साइडला किती आले पाहिजेत? 2 ऑक्सिजन. ओके. आता इथे 2 लिहिल्यामुळे ऑक्सिजन तर 2 झाले, पण मॅग्नेशियम किती झाले? 2. म्हणून मी इथे 2 मॅग्नेशियम लिहितो. रिॲक्शन बॅलन्स झाली. ही सर्वात बेसिक रिॲक्शन आहे, तुम्हाला 9-10 ला झालेली आहे. 2Mg plus O2 gives you 2MgO. आता ही प्रॉपर्टी जी आहे सॉलिड स्टेट असते मॅग्नेशियम. when magnesium wire is burned in presence of oxygen gives white powder of magnesium oxide. हे आपण बघितलेलं आहे, हे अगोदर झालेलं आहे तुम्हाला 9-10 मध्ये. ठीक आहे. आता ही प्रॉपर्टी आहे मॅग्नेशियमची की मॅग्नेशियम ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये काय होतो? बर्न होतो आणि तो मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्म होतो. ही झाली केमिकल प्रॉपर्टी. विथ चेंजिंग, ही प्रॉपर्टी कोणाची होती? मॅग्नेशियमची. मॅग्नेशियमची प्रॉपर्टी होती. मॅग्नेशियमची ही प्रॉपर्टी एक्सप्लेन करण्यासाठी मॅग्नेशियमचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? मॅग्नेशियम ऑक्साईड मध्ये. म्हणजे केमिकल कंपोजिशन जे आहे, कंपोजिशन काय झालं? चेंज. ओके. हा मेन डिफरन्स आहे की फिजिकल प्रॉपर्टीज मेजर करताना विदाउट कंपोजिशन चेंज करावं लागत नाही, आणि केमिकल प्रॉपर्टीज मेजर करताना केमिकल कंपोजिशन काय होतं? चेंज होतं. हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन कुठून येईल? एअर. ओके. ठीक आहे. 2 मेन टाइप्स ऑफ प्रॉपर्टी, फिजिकल अँड केमिकल. फिजिकल प्रॉपर्टीज मेजर्ड विदाउट कंपोजिशन. केमिकल कंपोजिशन चेंज होत नाही. केमिकल प्रॉपर्टीज मेजर्ड विथ मेजर्ड म्हणजे मोजणे. मेजर्ड विथ काय? चेंज इन कंपोजिशन. ठीक आहे. ओके, डन. नेक्स्ट आहे 1.3.1. 1.3.1 हा पॉईंट काय आहे? मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. मग मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज मध्ये क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह हे 2 शब्द मी तुम्हाला अगोदरच
माझ्यामध्ये पहिल्या लेक्चरला सांगितलेले आहेत क्वांटिटी अँड क्वालिटी. क्वांटिटेटिव्ह मीन्स हाऊ मच इज प्रेझेंट. क्वालिटी मीन्स व्हॉट इज प्रेझेंट. क्वालिटी मीन्स काय आहे ते ॲक्च्युली, ऑर्डर आहे, कलर आहे, असं. ठीक आहे. क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टीज, मग कोणत्या क्वांटिटीनुसार प्रॉपर्टीज आहेत. मास आहे, लेंथ आहे, चेक करायचे. मास, लेंथ, एरिया, प्रेशर, व्हॉल्यूम अँड टाइम. ठीक आहे. याचं एक एक एक्झाम्पल घेऊया. मास. मास, मी आता मार्केटमध्ये जाऊन 1 लिटर साखर आणणार आहे. मग 1 लिटर साखर आणणार आहे, 1 किलोग्रॅम साखर आणणार आहे. माझं जे स्टेटमेंट होतं 1 लिटर साखरेसाठी लिटर वापरणे चुकीचं ठरेल. कारण आपल्याला माहित आहे की साखर जी आहे ती मार्केटमध्ये कशी मिळते, किलोग्रॅमच्या स्वरूपात. किलोग्रॅममध्ये मोजली जाते किंवा ग्रॅममध्ये मोजली जाते. ओके. मी असं म्हटलं की मी 1 किलो, माझ्या बाईकमध्ये 1 किलो पेट्रोल भरणार आहे. 1 किलो नाही, कारण पेट्रोल लिक्विड आहे. तर लिक्विड जे आहे ते लिटर फॉर्मॅटमध्ये मोजलं जातं. ओके. ठीक आहे. मास, मासचं एक्झाम्पल घेऊया. 1 kg. 1 kg. मग या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये एक नंबर यूज केला जातो आणि हे युनिट यूज केलं जातं. पहा इथे हा नंबर यूज केला जातो आणि युनिट यूज केलं जातं. इथे युनिट काय आहे, किलोग्रॅम. लेंथ, आता लेंथ रिप्रेझेंट करायचं असेल तर 5 मीटर. मग 5 मीटरसाठी इथे हा 5 काय असेल, नंबर, आणि एम काय असेल, युनिट. ओके. अजून पुढे एक्झाम्पल पाहूया. एरिया. एरिया, एरिया ऑफ स्क्वेअर. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, ए स्क्वेअर. ठीक आहे. एरिया 25 मीटर स्क्वेअर. हा 25 काय झालं, 25 नंबर झाला, अँड मीटर स्क्वेअर युनिट. ओके. प्रेशर. प्रेशरचं एक्झाम्पल घेऊया. प्रेशर 1 atm डॉट. एटीएम म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग 1 काय असेल, नंबर, अँड एटीएम विल बी युनिट. व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कॉमनली व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो आपण, लिटर. 10 लिटर. लिटरसाठी एल यूज करतो. 10 काय होईल, नंबर, अँड एल काय असेल, कॅपिटल एल, युनिट. ओके. मग हेच पुढे दिलेलं आहे, युनिट्स एक्सप्रेस विथ युनिट जे आहेत. या फिजिकल प्रॉपर्टीज मेजर करण्यासाठी युनिटचा यूज होतो. ते कसे एक्सप्रेस केले जातात, नंबर अँड युनिट. ओके. पुढे पाहूया स्टँडर्ड्स. आता हे स्टँडर्ड्स काय आहे, तर हे स्टँडर्ड्स कसे असतात की सर्व जगभरातल्या सायंटिस्टनी एकत्र येऊन काय डिसाईड केलं की 1 मीटर म्हणजे किती लेंथ. एक्झॅक्ट माहीत तर असलं पाहिजे की 1 मीटर म्हणजे किती. तर सर्व सायंटिस्टने एकत्र येऊन एक पर्टिक्युलर लेंथ जी आहे, पॉइंट ए टू पॉइंट बी, ही जी लेंथ आहे, ही लेंथ काय कन्सिडर केली, मी सांगतोय, ही लेंथ जी आहे ती 1 मीटर कन्सिडर केली, आणि ती लेंथ यूज करून अदर लेंथचे युनिट्स फॉर्म केले. मीन्स किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर, मायक्रोमीटर, असे पिकोमीटर, नॅनोमीटर, असे. मीन्स जेव्हा स्टार्टिंगला खूप वर्षापूर्वी हे सायंटिस्ट वेगवेगळ्या देशांमध्ये होते, त्यांनी एके ठिकाणी आले आणि त्यांनी डिसाईड केलं की 1 मीटर म्हणजे किती, 1 किलोग्रॅम म्हणजे किती. हे फंडामेंटल क्वांटिटीज आपण बघणार आहोत.
ओके, या चॅप्टरमध्ये आहे. ठीक आहे. स्टँडर्ड युनिव्हर्सली म्हणजे जगभरात सर्वत्र, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड मान्यता मिळणे, मान्य असणे, रिप्रोड्युसिबल युनिट्स यालाच आपण म्हणतो स्टँडर्ड. युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड रिप्रोड्युसिबल स्टँडर्ड म्हणजे मी 1 मीटर सपोज कापड भारतामध्ये घेतलं आणि 1 मीटर कापड जर लंडनमध्ये घेतलं तर दोन्ही कापडाची लेंथ काय असेल, सेम असेल. कारण ते 1 मीटर जे आहे ते भारताचं आणि लंडनचं सेम असणार. ओके, ठीक आहे. सिस्टीम्स, आता हे जे स्टँडर्ड्स आहेत त्यानुसार सिस्टीम झाल्या. तर CGS, C फॉर सेंटीमीटर, G फॉर ग्रॅम अँड S फॉर सेकंड. म्हणजे याला आपण म्हणतो CGS सिस्टीम. असं CGS सिस्टीम. FPS, F फॉर फूट, P फॉर पॉन्ड, 1 पॉन्ड, 2 पॉन्ड, असं पाऊंड, काही जण पाऊंड म्हणतात. अँड S फॉर सेकंड. आणि MKS आहे, कॅपिटल M फॉर स्मॉल m, म्हणजे इथे फर्स्ट सेंटीमीटर, फूट हे कशाचे युनिट आहेत, लेंथचे. M कशाचं असेल, लेंथचा, मीटरमध्ये. K फॉर किलोग्रॅम अँड S फॉर सेकंड. आता केमिस्ट्रीमध्ये आपण कोणते युनिट्स मोस्टली म्हणजे कोणतेही सिस्टीम्स यूज करतो, तर केमिस्ट्रीमध्ये आपण SI सिस्टीम यूज करतो. SI सिस्टीम म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल. ओके, मोस्टली SI सिस्टीमचे युनिट जे आहेत ते MK सिस्टीम प्रमाणे आहेत. ठीक आहे. SI युनिट्स पहा, इंटरनॅशनल सिस्टीम, त्यालाच आपण म्हणतो सिस्टीम इंटरनॅशनल. 1916 मध्ये हे सर्व सायंटिस्ट एकत्र आले आणि त्यांनी हे युनिट्स फॉर्म केले. म्हणून ही SI युनिटची सिस्टीम जी आहे ती 1960च्या नंतर अस्तित्वात आलेली आहे, ही जगभरात सर्वत्र. आणि त्यांनी फायनलाइज काय केलं की 7 हे काय असतील, बेस युनिट्स असतील. मग ते 7 बेस युनिट्स काय आहेत तर ते पहा. 7 बेस युनिट्स आहे. फर्स्ट लेंथ, लेंथ कशामध्ये मेजर केली जाते, मीटर. सेकंड आहे मास, मास कशामध्ये मेजर केलं जाईल, किलोग्रॅम. थर्ड आहे टाइम, टाइम कशामध्ये मेजर केलं जाईल, सेकंड. फोर्थ आहे इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंट कशामध्ये मेजर केलं जाईल, एम्पियर. फिफ्थ आहे टेम्परेचर, टेम्परेचर कशामध्ये मेजर केलं जाईल, केल्विन. अमाऊंट ऑफ सबस्टन्स, अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे कशामध्ये मेजर केलं जाईल, मोल. ओके, आणि ल्युमिनस इंटेन्सिटी, हा हे सेवेंथ युनिट आहे. हे बेस युनिट्स आहेत, त्याचं रिप्रेझेंटेशन कॅडेला म्हणजे CD मध्ये मेजर केलं जाईल. ओके, कोणकोणते आहेत पहा. फर्स्ट लेंथ, सेकंड मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट आहे, त्यानंतर टेम्परेचर आहे, त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स. हे खूप महत्वाचं आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स केमिस्ट्रीमध्ये, कारण त्याचं युनिट आहे मोल. मोल कन्सेप्ट हा या चॅप्टरमध्ये आहे. ओके, खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. आपल्यासाठी अमाऊंट ऑफ सबस्टन्स, इथे मी ट्रिपल स्टार करतो, हे युनिट खूप महत्वाचं आहे. अँड ल्युमिनस इंटेन्सिटी, तुम्हाला हे मोस्टली फिजिक्समध्ये येईलच. ओके, ठीक आहे. काय पाहिलं, क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत, मास, लेंथ, एरिया, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टाइम. त्याचे एक्सप्रेशन्स पाहिले की कशा रीतीने ते एक्सप्रेस करता येऊ शकतात. तर ते युनिट्समध्ये एक्सप्रेस करतात. युनिट्समध्ये एक नंबर असतो आणि त्याच्यानंतर युनिट असतं. ओके, मी जर असं बोललो की मला 1 शुगर पाहिजे, 1 शुगर पाहिजे नाही, मला 1 kg शुगर पाहिजे, म्हणजे मला 1 किलो साखर पाहिजे. म्हणजे 1 या नंबर नंतर हा युनिट लागलाच पाहिजे. ठीक आहे, नंबर नंतर युनिट लागतोच, तरच त्याचा एक्झॅक्ट मिनिंग होतं. तुम्ही दुकानात जाणार आणि मला सांगणार मला 1 साखर पाहिजे, मग 1 साखर म्हणजे किती. ओके, मग ते डिफाईन करण्यासाठी
त्याच्यासोबत युनिट, मला 1 ग्रॅम साखर पाहिजे, 1 किलोग्रॅम साखर पाहिजे, 1 टन साखर पाहिजे, किती साखर पाहिजे असं. ठीक आहे, मी इथे थांबतोय. आपण काय पाहिलं? सॉलिड, लिक्विड, गॅस. रिवाइज करूया जरा. सॉलिड, लिक्विड, गॅस. शेप काय? सॉलिडचा डेफिनाइट आहे, लिक्विडचा डेफिनाइट शेप आहे, सॉरी इनडिफिनाइट शेप आहे, आणि गॅसचा इनडिफिनाइट शेप आहे. व्हॉल्यूम सॉलिडचं डेफिनाइट आहे, व्हॉल्यूम लिक्विडचं डेफिनाइट आहे, आणि गॅसचं व्हॉल्यूम जे आहे ते इनडेफिनाइट आहे. स्ट्रॉंगेस्ट फोर्सेस आहेत सॉलिड्समध्ये, मॉडरेट फोर्सेस आहेत, आणि विकेस्ट फोर्सेस आहेत. एक्झाम्पल सॉल्ट, इथे लिक्विडचं एक्झाम्पल वॉटर, गॅसचं एक्झाम्पल ऑक्सिजन आहे. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ मॅटर पहिल्या, फिजिकल प्रॉपर्टीज आहे, केमिकल प्रॉपर्टीज विदाउट चेंजिंग कंपोजिशन, आणि केमिकल म्हणजे विथ चेंज इन कंपोजिशन. आणि त्याच्यानंतर आपण मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज पाहिल्या. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपण कोणते फंडामेंटल युनिट्स आहेत त्याचा चार्ट पाहणार आहोत. ओके, मी आज इथे थांबतोय. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सांगा की केमिस्ट्रीचा LLMचा सिलेबस पहिल्यापासून शिकवायला सुरुवात झालेली आहे. त्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. धन्यवाद.